त्याच दिवशी 22 जुलैला स्वर्गीय अजितदादा पवारजीची जयंती आहे आणि या दिवशी राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाचे प्रत्येक विधानसभेमध्ये शिबिर लावण्याचा विचार महसूल विभागाने केला आहे, ग्रामविकास विभागाने केला आहे, कृषी विभागाने केला आहे, राज्याच्या सर्वच विभागाने केला आहे. 22 जुलैला जर शक्य नसेल तर 25 जुलै 26 जुलै 3 दिवसापैकी कुठलाही एक दिवस एका विधानसभेमध्ये एक शिबिर, ज्या शिबिराच्या माध्यमातून 55 सेवा हमी कायद्याच्या आम्ही देणार आहोत. राज्याच्या किमान 10 लाख परिवारांना या शिबिराचा लाभ व्हावा ही भावना आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना या शिबिराच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आजपासून आमचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि प्रांत या शिबिराची योजना तयार करणार आहेत. आमचे विधिमंडळ सदस्य एमएलसी या शिबिराची योजना तयार करणार. या शिबिराने मध्ये प्रामुख्याने महसूल आणि ग्रामविकास विभागाने जो निर्णय घेतला, गावठाणामध्ये जे घरं आहेत त्या घरांना त्यांच्या मोजणीचं सनद स्वामित्व कार्ड देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गावठाणामध्ये सर्व घरांना स्वामित्व कार्ड सनद देण्याचा आणि सनद वाटप करण्याचा आम्ही सर्व शिबिरामध्ये लाभ देणार आहोत. सोबतच माननीय मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय सुनेत्रा पवारजींनी आणि आमच्या सरकारने आणि खास करून दत्तामामा भरणे यांनी कृषी विभागामध्ये आता जो शेतकरी महिलांना त्या ठिकाणी दर्जा देण्याचा जो महत्वाचा कायदा पास केला आहे, शेतकऱ्यांना महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा जो कायदा पारित झाला, त्या कायद्याच्या अनुषंगाने जे महिलांना शेतकरी सन्मानाचं कार्ड, दर्जा देण्याचं कार्ड आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहोत, तो शुभारंभ करणार आहोत. राज्यातल्या सर्व महिलांना शेतकरी असल्याचा दाखला ज्यामध्ये त्या नियमामध्ये मोडतात त्या सर्व महिलांना देण्याचा निर्णय या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे. हा अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 22 जुलैला या शिबिराची योजना तयार करण्यात येणार आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की राज्याच्या जनतेने या शिबिराच्या माध्यमातून सेवा हमी कायदे आणि सर्व लाभ जो मिळणार आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो आहे. दुसरा एक महत्वाचा निर्णय झाला, आमचे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी गिरणी कामगार होते. सोलापूरमध्ये अनेक घरं आहेत आणि या सोलापूरच्या 813 प्रॉपर्टी अशा होत्या ज्या 118 वर्षापासून ब्रिटिशकालीन प्रॉपर्टी त्या काळामध्ये ज्या तेथील कामगार मिलला दिल्या होत्या, तिथल्या लोकांना दिल्या होत्या, पण 118 वर्षापासून या घरं आणि ज्या प्रॉपर्टी आहे त्या वादामध्ये अटकल्या होत्या. अत्यंत क्लिष्ट पद्धतीने अनिर्बंधित त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीमध्ये अडकलेले होते. या 813 प्रॉपर्टीच्या मध्ये 9,000 कुटुंब आहेत, 40,000 जनसंख्या आहे. या जनसंख्येची अडचण तयार झाली होती. घरं आहे पण त्याची मालकी नाही अशी परिस्थिती होती. खरेदी विक्री होत नव्हता, पुनर्विकास होत नव्हता, बांधकाम करता येत नव्हते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळत नव्हतं, काहीच होत नव्हतं. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की या भागाचे आमदार देवेंद्र कोठेजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरेजी यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी निवडून आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे, माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि आज मला गोष्टीचा आनंद होतो आहे की सोलापूरमध्ये आज या ज्या 813 प्रॉपर्टी या फ्री होल्ड करण्यात आलेल्या आहे, त्यांना मालकीत्व देण्यात आलेलं आहे, त्यांना स्वामित्व देण्यात आलेलं आहे आणि हे देत असताना अत्यंत कमी किमतीमध्ये, म्हणजे 1989ला जो पहिला रेडी रेकनर आला होता तेव्हा जे दर तयार झाले होते त्या दराच्या 2.5%, फक्त 2.5% हे पैसे घेऊन, म्हणजे हा शासनाचा मूल्य असतो तो थोडा भरावा लागतो, त्यामुळे नाममात्र मूल्य आहे.
2.5% 1989च्या रेटचा तो देऊन हे जमिनी फ्रीहोल्ड करायचे आहे. आम्ही तातडीने शिबिर लावणार आहोत आणि शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व घरांना फ्रीहोल्ड करण्याचे दाखले आम्ही देणार आहोत. मी पुन्हा एकदा या मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठेजी यांचं अभिनंदन करतो. आमचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी यांचे आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी हा मोठा निर्णय राज्य सरकारकडून करून घेतला आणि या निर्णयातनं 9,000 कुटुंबांना आज त्यांचं मालकीत्व मिळालेलं आहे. या ठिकाणी हा फार मोठा फायदा आलेला आहे. नाही, त्या ठिकाणी तातडीनं ती सुरू करण्याचा प्रयत्न आहे, ते लवकर होईल. एक राजकीय प्रश्न असा आहे की काल शरद पवार विधानमंडळात आले होते तेव्हा एकनाथ शिंदेसोबत त्यांची भेट घेतली. त्यावरती संजय राऊतांनी आता म्हटलंय, नाराजी व्यक्त केली की सरकार ज्यांनी पाडलं त्यांना भेटणं कितपत योग्य आहे असं नाराजी व्यक्त केली. मला वाटतं या महाराष्ट्राचे संस्कार जपण्याची पद्धती महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही कितीतरी वेळा विरोधी पक्षामध्ये असताना सरकारकडे जायचो. आता शरद पवार सारखं एक या देशाचं राज्याचं महत्वाचं व्यक्तिमत्व, शरद पवारजी सारखे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व विधिमंडळात आलं किंवा जे काही त्यांची भेट झाली एकनाथ शिंदे साहेबांची, चांगलं आहे. आणि हे तर महाराष्ट्राचं गौरवाचं त्या ठिकाणी घटना आहे की शरद पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी सन्मानाने चर्चा करतात. शेवटी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची. त्यामुळं यावर कोणी आक्षेप घ्यायची गरज नाही. प्रत्येक घटनेला काही राजकीय ठरवू नये, प्रत्येक घटनेला राजकीय आयाम देऊ नये. मला वाटतं हे असेच महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे. दुसरी भेट सुरेंद्र पवारांनी मुख्यमंत्र्यांशी घेतली. पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादी एनडीएसोबत येणार आहे की नाही. आता सुनेत्रा पवारजीची रोजच भेट मुख्यमंत्र्यांची होते, त्यामुळे याच्यामध्ये काय चर्चेचा मुद्दा आहे? एनडीएसोबत राष्ट्रवादी येणार नाही, मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही या घटनामध्ये. शेवटी आपण सरकार म्हणून भेटत असतात. सुनेत्रा पवारजी मुख्यमंत्र्यांची काय रोजच त्या ठिकाणी चर्चा होत असते, त्यामुळे मला वाटतं यात काही तथ्य नाही. शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलन होताना दिसलं. रविकांत तुपकर यांची जी संघटना आहे त्यांनी सोयाबीन असेल किंवा कापूस असेल हे देखील आपल्याला उडवताना दिसलेले होते. कुठेतरी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जाचक अटी ज्या आहेत त्या काढाव्यात शेतकरी कर्जमाफीतल्या, असा आरोप ते करतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी करता एक व्यापक समिती तयार केली आहे. काही जर त्रुटी असेल तर ते दुरुस्त होणार आहे. त्यामुळे नुसतं आता त्यामध्ये ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा, त्यामध्ये आम्ही कुठल्याही जाचक ठेवणार नाही. शेतकऱ्यांना सरळ कर्जमाफी कशी मिळेल याचा विचार सरकार करत आहे. उसके बाद अब विपक्ष जो कह रहा है, संजय राउत ट्वीट करके कहते हैं कि एक तरह की इमरजेंसी लगा दी आपने, आड़ीपाड़ी शब्द का प्रयोग करते हैं. मुख्यमंत्री का जो लहजा था उसको कहीं ना कहीं गिरेज करने की कोशिश है या अलग करने की कोशिश है. देखिए, कल माननीय मुख्यमंत्री जी ने जो बयान किया है, एक प्रकार से महाराष्ट्र के संस्कार संस्कृति का जतन करना चाहिए सभी ने. पिछले 4 दिनों से हम देख रहे जिस प्रकार से माननीय मुख्यमंत्री जी को इंफ्रा मैन करके सारा देश और सारा महाराष्ट्र गौरवान्वित करता है, ऐसे में एक टीम लगाकर, एक टीम बनाकर सोशल मीडिया के माध्यम से 400-500 हजार लोगों को पेड वर्कर रखकर मुख्यमंत्री जी को मिसिंग लिंक की घटना को लेकर और जो महाराष्ट्र में घटनाएं हुई है कुछ बारिश को लेकर ट्रोलिंग किया गया, उनको डिजास्टर मैन कहा गया. इस महाराष्ट्र को बदनाम करने की कोशिश की गई. सोशल मीडिया का टूल यूज कर डिजिटल मीडिया का टूल यूज कर यहाँ पे आप महाराष्ट्र की बदनामी करना चाहते हो. तो माननीय मुख्यमंत्री जी ने कल कहा, और वो सही भी है, हम सब लोग उनका समर्थन करते हैं. किस प्रकार से महाराष्ट्र की बदनामी करने वाले और खासकर मुख्यमंत्री जी को टारगेट करने वाले जो लोग हैं, इनके ऊपर कड़ी कार्रवाई करनी चाहिए. जहां जहां होंगे उनको ढूंढकर निकालना चाहिए. केवल घर में बैठकर देवेंद्र फडणवीस जैसे व्यक्तिमत्व को डैमेज करने की कोशिश करना ये ठीक है? ये बात ठीक नहीं है. संजय राउत जी ने समझ लेना चाहिए, उन्होंने उनका समर्थन करना चाहिए था कि देवेंद्र फडणवीस जी ने जो कहा वो सही है. ये अपेक्षा संजय राउत से थी. इस प्रकार से बयानबाजी करना ठीक नहीं है. संजय राउत जी ने समझ लेना चाहिए
कि आज महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र करने का जो संकल्प देवेंद्र फडणवीस जी ने किया है, और एक ही व्यक्ति है जिसमें धमक है, दम है, तो मुझे लगता है माननीय मुख्यमंत्री जी ने कल जिस प्रकार से मुंबई का और महाराष्ट्र का डेवलपमेंट 14 करोड़ जनता के सामने लाया है, और घर बैठने वाले लोग जिनको हम घर कोमड़ा कहते थे, उनकी थोड़ी अभी, अब आगे नहीं कहूंगा, लेकिन मुझे लगता है देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करना चाहिए। उन्होंने कल के हाउस में जिस प्रकार से मुंबई का डेवलपमेंट को रखा, और आज मुझे विश्वास है विश्व का सबसे अच्छा शहर ये मुंबई शहर होगा। ये भावना उनकी है, मुझे मालूम है इसको समय लगेगा, लेकिन जिस प्रकार से माननीय मुख्यमंत्री जी ने मुंबई को देखा है, मुंबई को डेवलप करने का प्लान किया है, आने वाली कई पीढ़ियां देवेंद्र फडणवीस जी का नाम इस महाराष्ट्र में उजागर करते रहेंगी, उनका नाम स्वर्ण अक्षर में लिखा जाएगा। महाड नगरपालिकेमध्ये भाजपचे जे नगरसेवक आहेत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केलेली आहे, त्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। नाही, मुख्याधिकाऱ्याला मारहाण करणे काही योग्य नाही आहे। काही झालं असेल तरी मुख्याधिकाऱ्यांनी काही चूक केलं तर तक्रार केली पाहिजे, पण काय तिथे प्रकरण घडलं, कशामुळे एवढा वाद झाला, मारपीटपर्यंत का नगरसेवक गेले, हे चेक केलं पाहिजे। दोन्ही चेक करू। खासदार संदर्भामध्ये कायद्यामध्ये जो आहे सादर केलेला आहे, नाही, आता याच्यामध्ये काल कायदा मंजूर झालेला आहे। कायदा मंजूर झाल्यानंतर त्याचा अंतिम होण्याकरता काही काळ लागतो। नवीन कायदा जो आला तो अत्यंत पर्याप्त आहे। आता या कायद्यानुसार जे शासन निर्णय निघेल त्याच्यानंतर मात्र कोणाची हिंमत होणार नाही। बोला है आज प्रमुख निर्णय माननीय मुख्यमंत्री 22 जुलाई को महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का जन्मदिन है। उसी दिन स्वर्गीय अजीत दादा पवार जी इनका जयंती है। 22 जुलाई को महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के माध्यम से विधानसभा लेवल पर एक कैंप होगा। 288 कैंप महाराष्ट्र में होंगे। इस कैंप में हमारे सारे जिलाधिकारी महाराष्ट्र की सभी विभाग की सेवाएं, ग्राम विकास, एग्रीकल्चर, रेवेन्यू डिपार्टमेंट की जो सेवाएं हैं, और महाराष्ट्र के सभी महिला बाल कल्याण सभी डिपार्टमेंट की सेवाएं, 55 सेवाएं हम देना चाहते हैं। ईज ऑफ डूइंग के माध्यम से हम जनता की सेवा करना चाहते हैं। तो ये शिविर में 55 सेवाएं दी जाएगी। महाराष्ट्र के कम से कम 288 जो शिविर होने वाले हैं, कैंप होने वाले हैं, 10 लाख परिवारों को हम अलग अलग लाभ देना चाहते हैं। इस दिन हम महत्वपूर्ण 2 काम करेंगे। जो हमारे जो रूरल डेवलपमेंट मिनिस्टर है जयकुमार गोरे जी, और रेवेन्यू मिनिस्टर के नाते मैंने जो मुख्यमंत्री जी के आदेश पे हर ग्राम में, जहां हमारी ग्राम पंचायतें हैं, वहां पर जो लोग रहते हैं उनका जो प्रॉपर्टी कार्ड है, हमने उनका घर को अभी जो उनका हमने सनद बनाई है, एक प्रॉपर्टी कार्ड बनाया है, वो प्रॉपर्टी कार्ड गांव में बांटे जाएंगे, मालकित्व के कार्ड बांटे जाएंगे। और साथ साथ में अभी अभी सरकार ने जो निर्णय लिया, विधिमंडल में कायदा मंजूर हुआ, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, सुनेत्रा पवार जी और हमारे हाउस ने जिस प्रकार से कायदा मंजूर किया है, दत्ता मामा भरने जी एग्रीकल्चर मिनिस्टर है, महिलाओं को, बहनों को किसान का दर्जा देना, और ये दर्जा देने के बाद जो उनका जो आई कार्ड है किसान करके, वो जो आई कार्ड मिलेगा उनको, उनका वो जो सर्टिफिकेट मिलेगा, वो सर्टिफिकेट भी इश्यू करने का ये कार्यक्रम इस शिविर में होगा। तो महाराष्ट्र के 10 लाख परिवारों को हम 22 जुलाई को हम ये योजना करना चाहते हैं। 22 जुलाई को, और अगर 22 जुलाई को कोई अड़चन आई, कोई बारिश वगैरह आई, तो हमने 25 जुलाई और 26 जुलाई 3 दिन में कोई भी एक दिन, 3 दिन में कोई भी एक दिन बड़ा कैंप होगा।
हर विधानसभा में एक कैंप होगा। हमारे सारे सभी पार्टी के एमएलए और हमारे जो प्रभारी मंत्री है ये सारे आज से इस शिविर को देखेंगे और 10 लाख परिवारों को हम फायदा देंगे। दूसरा हमारा जो महत्वपूर्ण निर्णय हमने लिया है, यहाँ पर सोलापुर में 813 फैमिली ऐसी थी जो अंग्रेजों के कार्यकाल से जिनको ये जमीन मिली थी। ये 813 प्रॉपर्टी पे 9,000 लोग रहते हैं, 9,000 परिवार है, 40,000 50,000 जनसंख्या है। ये परिवारों की जो घर है, ये परिवारों के घर की ना रजिस्ट्री हो पा रही थी, ना डेवलपमेंट हो पा रहा था। पिछले 118 साल से कायदे की लड़ाई में जूझ रहे थे। एक तो कभी रेवेन्यू डिपार्टमेंट का, कभी अर्बन डिपार्टमेंट के पास जा रहे थे, लेकिन निर्णय नहीं हो रहा था। 118 साल बाद मुझे इस बात का अभिनंदन है कि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने कल मंत्रिमंडल में मान्यता दी और आज मुझे इस बात का अभिमान है कि सोलापुर की 813 प्रॉपर्टी जिनको B2 लगाया गया था, B2 ये एक नंबर दे दिया गया था जिसके आधार पे सारा बंद कर दिया। सारी प्रॉपर्टी कोलैप्स हो चुकी थी, जनता को प्रॉपर्टी का कोई वैल्यू नहीं बची थी और सारी कामगार मिले हैं और सारे बड़े बड़े उस वहां पर अभी प्रतिष्ठान बन चुके हैं। तो अभी सरकार ने निर्णय लिया है, ये 813 प्रॉपर्टी 9,000 परिवार की फ्री होल्ड कर दी गई। मैं पालक मंत्री जयकुमार गोरे का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। बहुत प्रयास किए हमारे वहां के विधायक, इनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं। चुन के आने के बाद उन्होंने ये हाथ में फाइल ली और मंत्रालय की सारी दरवाजे उन्होंने जा जाकर इसकी आज मंजूरी प्राप्त की। और मुझे इस बात का अभिनंदन करना है कि आज रेवेन्यू डिपार्टमेंट ने ये निर्णय किया और हमारे रेवेन्यू डिपार्टमेंट में राजस्व विभाग ने आज इन सबको फ्री होल्ड कर दिया गया, इनको स्वामित्व दिया गया, इनको आज प्रॉपर्टी कार्ड मिलेगा। और ये प्रॉपर्टी कार्ड देते वक्त हमने 1979 का जो रेडी रेकनर होगा तब का उससे 2.5% इतना ही सिर्फ छोटा सा एक शुल्क लिया है, नॉमिनल है, केवल 1,000-2,000 रुपये आएगा, इसके ऊपर नहीं आएगा। तो निश्चित रूप से एक बड़ा निर्णय सरकार ने किया है। काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की मला जे काही बोलायचं ते मला महाराष्ट्राला बोलणं होतं, याची दखल आज राज ठाकरेंनी केली. राज ठाकरे असं म्हटलं की तुम्हाला आम्ही काहीच बोललो नव्हतो, मिसिंग लिंकवरती आम्ही बोललो होतो असं राज ठाकरे म्हणाले. खरं तर मला वाईट वाटतं, माननीय राजसाहेबांसारखं नेतृत्व आणि यांनी असं का बोलावं. त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की देवेंद्र फडणवीसजी सारखा नेता ज्या या महाराष्ट्राचं भविष्य आहे, या महाराष्ट्राला मुंबईला विकसित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आणि मागच्या या मिसिंग लिंकच्या घटनेनी आणि 2-4-5 घटना ज्या महाराष्ट्रात झाड पडण्याच्या वगैरे झाल्या आहेत त्या दुःखदायक आहे, त्या नाही व्हायला पाहिजे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने इन्फ्रामॅन बनून या महाराष्ट्रामध्ये काम करतात आहे आणि एक छोट्याशा घटनेवरनं पेड वर्कर लावून, हजारो पेड वर्कर लावून, आणि आम्हाला माहिती आहे कोण लावलेले आहेत, याने लावून देवेंद्र फडणवीसजींना डॅमेज करण्याकरता, त्यांची इमेज खराब करण्याकरता जे कार्य मागच्या 5 दिवसापासून डिझास्टर मॅन म्हणून करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आता हे कळत नाही का? कळालं आम्हाला. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी काल खरं सांगितलं, या पद्धतीने घर कोंबडे बसवून मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रावर टीका करणे, महाराष्ट्राचं नाव देशात बदनाम करणे, इंटरनॅशनल लेवलला मुंबईला बदनाम करणे, हे जे प्रयत्न सुरू आहे, या प्रयत्नाच्या मागे कोण कोण आहे तपासलं पाहिजे. संपूर्ण विधिमंडळाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसजींना आहे आणि या पद्धतीने महाराष्ट्राला जे बदनाम करेल त्यांना हे सरकार सोडणार नाही आहे. दुसरं हे समजून घेतलं पाहिजे, कालच्या देवेंद्रजीच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संभाषणानंतर माझी अपेक्षा होती उद्धवजीकडनं, राजजीकडनं की देवेंद्रजीचं अभिनंदन करतील. ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी काल महाराष्ट्र आणि मुंबई मांडलेली आहे, येणाऱ्या 10 पिढ्या देवेंद्र फडणवीसचं नाव सुवर्ण अक्षराने घेतील. या मुंबईला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीचा विचार देवेंद्रजींनी केला आहे
कुठल्याच व्यक्तीने मुंबईचा असा विचार केला नाही, महाराष्ट्राचा विचार केला नाही. आणि हा विचार जो केला आहे, हे जे डेव्हलपमेंटचा प्लॅन केलेला आहे, हे जे या ठिकाणी डेव्हलपमेंट मांडला आहे, कुठल्याच व्यक्तीने हा विचार केला नव्हता. तेवढा विचार देवेंद्रजींनी केला आहे. आणि म्हणून माझी अपेक्षा होती राजसाहेबांकडनं की सकाळी ते अभिनंदन करतील, पण माझा त्या ठिकाणी भ्रमनिराश झालेला आहे. निश्चितपणे महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसच्या मागे उभी आहे. इन्फ्रा मॅन म्हणून त्यांचा सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं जाईल. याला जोडून असा प्रश्न आहे की ज्या प्रकारे मिसिंग लिंकचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, 12 पट जास्त चंद्रयानपेक्षा जास्त आहे, अशी सुद्धा टीका होताना पाहिजे. काही सांगतात, काही बोलतात, माहिती नाही, काही माहिती घेत नाही, काही बोलतात घरी बसल्या. अरे बघितलं पाहिजे की देशाचा आंतरराष्ट्रीय लेवलचा हा प्रश्न, म्हणजे इंटरनॅशनल लेवल सुद्धा असे उदाहरणं नाही आहेत. जगाच्या पाठीवर असे उदाहरण आहे की मिसिंग लिंक सारखे प्रकल्प झाले. मिसिंग लिंक सारखा प्रकल्प होणे जगाच्या पाठीवर मोठं उदाहरण आहे. त्यामुळे त्याला खर्च लागला, हे लागला, ते लागला, करणं कुठलं ऑडिट करायचं ते. आणि सरकार तर प्रत्येक वेळी ऑडिट करतं. एजीचं ऑडिट असतं, कॅटचं ऑडिट असतं, भरपूर असतं. काहीतरी नुसत्या खोकनाळ्या मारायच्या, घर बसल्या काहीतरी लिहत राहायचं. जनता या लोकांना कधीच विचारत नाहीये. जे लिहितात, जे बोलतात त्यांना व्हॅल्यू नाहीये. आणि त्यामुळं अनव्हॅल्युएबल लोकांचं म्हणणं ऐकून त्यावर आम्ही प्रतिक्रिया देणे काही योग्य नाही. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, जो त्या मिसिंग लिंकवर जातो ना, आता कधी जे टीका करणारे जातील ते सुद्धा अंतर्मनातून म्हणतील की देवेंद्र फडणवीसांनी केलेलं काम हे महाराष्ट्राकरता सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. ते सुद्धा मनातून हा विचार करतील. चंद्रयान योग्य आहे का सर?